सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 134वा जयंती उत्सव. त्यानिमित्तानं मनसेतर्फे नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित, विभागाध्यक्ष बंटी कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने, मनविसेचे शशी चौधरी, नितीन धानापुणे, विजय बोराडे, आदित्य कुलकर्णी, मीरा आवारे, संदीप आहेर, योगेश शिरसाट, गोरख शिंदे, विजय सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. नाशिक रोड येथे पूर्णाकृती पुतळा येथे भीम जन्मभूमी म्हणजेच मध्य प्रदेशातील महूचा देखावा सादर करण्यात आलेला होता. भीमसैनिकांनी हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. दरम्यान या सर्व संदर्भात बंटी कोरडे, अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आज नाशिक रोडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी वंदन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आज सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. खरं तर या महामानवाने आपल्याला खूप अशी चांगली शिकवण दिलेली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं त्यांचं मंत्र आजही या देशामध्ये नाही तर जगामध्ये संपूर्ण प्रत्येकाला एक दिशा देणार आहे. आणि त्या दिशेच्या अनुसार प्रत्येकाने जर काम केलं तर नक्कीच भविष्य हे या हिंदुस्थानाचं नव्हे तर देशाचं नव्हे तर जगाचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या देशाचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांना नाशिक रोड मनसेच्या वतीने इथे आम्ही अभिवादन केलं. आणि खूप चांगलं वातावरण आहे, फार उत्साह आहे लोकांमध्ये. आणि मी तमाम जनतेला, नाशिकच्या तमाम जनतेला या भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. परंतु आज तरुणांमध्ये संघर्ष होताना दिसत नाही. आज तरुणांना जयंतीनिमित्त आवाहन आहे की संघर्ष देखील केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी केले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.